हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज पण मी घरीच होते कारण आज माझं खूप महत्त्वाचं पार्सल येणार होतं. गेले 8 दिवस झाले मी घरीच होते. तर सकाळी उठल्यानंतर फेसवॉश न करता फक्त रुमालाने चेहरा पुसून घेतला आणि स्किन केअर केलं. त्यानंतर मग झाडून पुसून घेतलं आणि स्वयंपाकाला लागले. धीरज सकाळी लवकर निघून गेला होता आणि मला जेवण करायची सुद्धा अजिबात इच्छा नव्हती. आज कामं लवकर आवरून घेतली होती कारण मामींचा फोन आला होता आणि बैलपोळ्यानिमित्त त्यांनी पोळ्या बनवल्या होत्या. आणि असंही 2 दिवसांपूर्वी मी त्यांना सहजच कॉल केला आणि सांगितलं की पोळ्या खायची खूप इच्छा होती, तेही त्यांच्या हातच्या, कारण मला त्यांनी केलेल्या पोळ्या खूप जास्त आवडतात. आणि त्यांनी त्या बनवल्या आणि मला लगेच बोलावलं. आणि मम्मी येण्या अगोदरच मी पोहे बनवले होते कारण मला फक्त पोहे खायची इच्छा झालेली. मला जेवण करायचं नव्हतं म्हणून मग एकटीसाठी झटपट पोहे बनवून घेतले. त्याच्यामध्ये कोथिंबीर पण नव्हती आणि शेंगदाणे तर मला आवडतच नाहीत. घरचा भाजीपाला पूर्ण संपला होता. पोह्यांचा नाश्ता करून झाला की भांडे मांडणीला लावून घेतले आणि नंतर भांडी पण घासायची होती. रोज रोज भांडी घासायचं इतकं जीवावर येतं ना. जर कुठल्या कामाचा मला कंटाळा येत असेल ना तर ते फक्त भांडी घासणं आहे. पूर्ण दिवस थकून आल्यानंतर भांडी घासायचं म्हटलं की नको नको होतं, पण दुसरा काही ऑप्शन नसल्यामुळे ती घासावीच लागतात. आणि काय माहीत का, आज सकाळपासून डोकं इतकं भयानक दुखत होतं. त्यानंतर मग मम्मी आली की जरा बरं वाटलं. किचन ओटा साफ केला की मला असं वाटतं की सगळी कामं केली आहेत आणि सगळी कामं संपली आहेत. दुसरं काही करो न करो पण मला किचन साफच लागतं. कितीही उशीर झाला तरी पण मला ते किचन साफ असल्याशिवाय काम करायची इच्छाच होत नाही. आणि जसं की आज फ्रीजची डिलिव्हरी आली होते, त्यामध्ये भरपूर टेप्स वगैरे लागले होते, तर ते सगळे मी रिमूव्ह केले आणि बाकी माझं सामानसुद्धा आवरायचं होतं. पूर्ण सामान एका टबमध्ये काढून ठेवलं कारण चुकून ते खाली पडलं की पूर्ण प्रोडक्ट वाया. मम्मीसुद्धा आली होती घरी. तिच्याशी गप्पा मारत मारत मी सगळं काम करून घेतलं आणि तीसुद्धा माझी मदत करत होती. कपडे फोल्ड करायचे होते तर ती कपड्यांच्या घड्या करून देत होती आणि मी बाकीचं काम आवरत होते. त्यानंतर तिच्यासाठी ब्लॅक टी बनवला. मम्मी ब्लॅक टी घेते आणि मी वाडग्यातच चहा केला बरं का. आणि मला ते वाडगं बघून खूप हसायला पण येत होतं. आणि खरं तर धीरजला माहिती नव्हतं की फ्रीजची डिलिव्हरी आज भेटणार आहे, त्यामुळे तो फ्रीज बघून खूप खुश झाला होता. ॲक्च्युली फ्रीज माझ्या चॉईसचा होता, पण जेव्हा आम्ही पाहायला गेलो होतो तेव्हा त्याला आवडला नव्हता. घरी आल्यानंतर तो म्हणू लागला की छान दिसतोय. येताना धीरजने मम्मीसाठी वडापाव आणला होता, मग मी पण एक वडापाव खाल्लाच. असं दिसलं की कंट्रोल होत नाही कुठल्या गोष्टीवरती आणि मला मग असं होतं की खाऊन टाकावं. आणि माहीत नाही का, मम्मी प्रत्येक वेळी आली की आमची नजर काढत असते आणि आज मी ते कॅप्चर केलं. त्यानंतर मग मामींकडे जाऊन आले, जेवण करून आले आणि स्किन केअर करून घेतलं. मी जी लॅश ट्रीटमेंट करून घेतली होती त्यामुळे माझे डोळे खूप छान दिसत होते आणि मला स्वतःलाच इन्हेन्स फील होत होतं की डोळे मोठे दिसत आहेत आणि कॉन्फिडंटसुद्धा वाटत होतं. तर असाच माझा दिवस गेला. आता उद्याचा एक दिवस सुट्टी आहे आणि परवापासून ऑफिसला जावं लागणार आहे. कसं मॅनेज होईल, काय होईल काही माहिती नाही आहे, पण मॅनेज तर करावंच लागणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.